मॉर्निंग मित्रांनो. आज थोडा उशीर झाल्यानं वाटतंय. 6:30 वाजले तिथंच. उठायला उशीर झाला होता थोडासा. आपलं चालू रोजच्या सारखं जिमला. भेटूया जिम मध्ये. चला तर मग आपण आलो आता जिम मध्ये पहिले शूज वगैरे चेंज केला. आपण काय केलं, जिमला सेपरेट एक शूज घेतलेला आहे. महाग नाही घेतला पण आपल्या जसं आपल्याला आज शोल्डर करावं. आपण बॅक बायसेप झालं, शोल्डर मारायचे. शोल्डरला कुठल्या मशीन आहेत पहिले चेक केल्या मी. 2-4 मशीन होते इथं. मग ही एक पहिली मशीन होती. इथं एक वॉर्मअप वगैरे चांगला झालता. मग इथली पूर्ण शूट नाही घेतला आला. मग मी म्हटलं असं थोडं शूट घेऊन तुम्हाला दाखवावं कसं शोल्डर वगैरे झालं. शोल्डर ते 3 स्टेप मारतो मी कुठल्या पण मशीनचे ना. 3 सेटअप मारायचे, जास्त नाही मारायचे. मग ती झाल्यानंतर ही एक मशीन होती 2 नंबरला. इथे 3 सेटअप झाले, जास्त नाही. 3 स्टेप मारा 10 सेटचे. मग ती नंतर मुलाला डंबल मारावं. डंबलला काय करायचं, डंबलला 3 स्टेप मारायचे. पहिले आडवे मारायचे. सेम जसं करतो तसं करायचं. काय नाही, यूट्यूबला बघून सगळं शिकतो मी पण. तुम्हाला पण शिकवायला. ज्यांना पण माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना पण थोडं बहुत जिमला जायला असं मला वाटत आहे. मग 1-2 मित्र तर माझे जिमला चाललेत. मला वाटतं सगळे मित्र जिमला वगैरे जावं. फालतू कुठाने आज इकडे तिकडे फिरण्यापेक्षा स्वतःकडे काळजी घ्यावं. स्वतःची जरा पर्सनॅलिटी वगैरे बनवावं. माझी स्वतःची तब्येत एवढी खराब झाली ती जिमला नाही झाल्यामुळे घरी झोपून वगैरे डेअरी, चेहऱ्यावर रोनक नाही. आता चेहऱ्याचं बी ती थोडं ना पिंपल वगैरे मी फोडल्यामुळे जास्त झाली. तर त्याचं पण ट्रीटमेंट घेणार आहे मी, म्हणजे चालू करणार आहे. त्याचं पण बघू आपल्या हॉस्पिटल कुठलं चांगलं आहे लातूरमध्ये काय नाही. ते सेटअप ते घेणार आहे मी पण. त्याचं पण तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे कारण तुमचा पण फायदा व्हावा. मग ती झाल्यावर मग हे डंबलचे आडवे 3 स्टेप मारलो मी फक्त आज शोल्डरचं मारायचा विचार होता माझा. 2 कारण उशीर झाला होता. 2 सेटअप होणार नव्हते कुठले पण. मी म्हणलं फक्त 2 स्टेप शोल्डर तेवढं मारावं आज. शोल्डर वगैरे मारायचं झालं. मग मी म्हणलं रॉड एकदा मारावं. रॉडनं पण एकदम ना शोल्डरला चांगलं वर्कआउट होतं. पण डंबल्स बसून 3 स्टेप मारलो मी. सेम असं मारायचं बसून. मी यूट्यूबला बघितलो. ही मला वाटलं जरा चांगलं आहे असं वाटलं. मग इथले 3 म्हणजे 10 3 सेटअप मारलो. बघा कसं पंपिंग वगैरे होत आहे. आपण 2-4 महिन्यामध्ये मला वाटतं की फरक पडतो चांगला जिमचा वगैरे. काय नाही येते 2-3 1-2 आपलं काय पण खाऊन यायचं असं अंजीर, बदाम, काजू 2-4 खायचं. जास्त काय नाही, जेवढं होईल आपल्या हिशोबानं तेवढं खायचं. म्हणून येताना पाणी बॉटल तेवढी आणायची. जिममध्ये ना जिम करते वेळेस पूर्ण 1 लिटर या 2 लिटर पाणी प्यायचं. कधी पण ताण नाही लागली तर पाणी प्यायचं. पाण्यामुळे भरपूर फरक होता जिममध्ये. त्याच्यामध्ये काय तर पावडर भेटते म्हण, ते पण मला माहित नाही. ते बघून सांगतो मी नंतर तुम्हाला. आज बुधवार होता. बुधवारी झुंबा राहते. बुधवार आणि शनिवार 2 दिवस झुंबा राहते 8 दिवसातून. झुंबा केल्यामुळे बघा इथे बॉडी वगैरे रिलॅक्स होते पूर्ण. बॉडी म्हणली ना जसं जिम केल्यानंतर फक्त एकच वर्कआउट होता तसं झुंबामध्ये नाही. सगळ्या बॉडी मुवमेंट होते इथं. आमचे काही मित्र आले ते इथं जिम वगैरे बघायला. मग म्हणलं त्याला जिम वगैरे दाखवावं. त्याला जिम वगैरे दाखवलं होतं. जिम वगैरे त्यांना आवडली होती. आता पुढला निर्णय त्यांच्या हातात आहे.